आमचं गेट टुगेदर झालं नाही ह्याचं मला जरा सुद्धा दुःख नाही, पण हे प्रकरण माझ्या कानावर आलं. ती ऐकल्या म्हणजे अशी तळपायाच्या आगोपार मस्तकातच गेल्या. म्हणजे असं म्हणजे डोक्याची नस अशी फट 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 उडायला लागल्या. म्हणजे काय विषय झाला तुम्हाला पण सांगते. माझं एवढंच म्हणणं असते, तुम्ही कुठला बी कार्यक्रम करा आणि नीट सरळ्यानं घरी जावा. उगं नको ती परत फाजील धंद हे असलं भानगडी काहीतरी उचापाती करत बसू नका. तर काय विषय झाला तुम्हाला पण सांगते. आमच्या शेजारच्या गावातलीच गोष्ट आहे बरं का, लय लांब नाही, जवळचंच गाव आहे. तर ह्या पोरापोरींनी गेट टुगेदर ठरवला, कार्यक्रम घेतला. पोरण पोरी कुठली बायानं माणसं झाली. आता बरं ती विषय जाऊ द्या, ती विषय सोडून द्या बरं का. तर कार्यक्रम मस्त झाला, सगळी खुशी खुशीनं घरला गेली. आणि ह्याच्यातली ही पोरगीन ही पोरग म्हणजे बायन माणूस. तर ह्यांच्या डोसक्यात काय डाळ शिजत होती ती काय कळायलाच मार्ग नाही. ही घरला आल्यावर ह्यांचं जुनं प्रेम ह्यांना आठवलं, आठवणी ताज्या झाल्या. ह्यांचं चॅटिंग, व्हिडिओ कॉलिंगवर काय बोलणं झालं. आणि एक दिवशी भर दुपारी ही बया आपल्या 2 पोरांना बारक्या बारक्या सोडून त्या माणसासंग गेली की उधळून. कुठं गेली त्याचा पत्त्या नाही. नवरा आला संध्याकाळी घरला, बघतोय माझी बायको कुठं गेली, माझी बायको कुठं गेली. बायकोच घावं नाही ह्याला. ह्याच्या थोडंसं काय तर नवऱ्याच्या पहिला अगोदर कानावर आलं होतं वाटतं. तर त्यानं काय केलं, ही जी गेट टुगेदर ज्या माणसानं ठरवले आणि त्या ग्रुपचा जी 10वीच्या ग्रुप ऍडमिन आहे त्याला जाऊन गाठला. त्याला गाठून त्याला पोत्यात घालून सोटलला. आता ही प्रकरण कुठे गेले, फार पोलीस स्टेशन पाहतो. ती बी जाऊ दे सोडा. ही मस्त उधळून गेली, 2 जण 420 झाली. आता ही निस्तार आहे कुणाला आले, त्या ग्रुप ऍडमिनला आणि ती ज्यानं गेट टुगेदरचं सगळं प्लॅनिंग केले त्याला. त्यांना ही बाईचा नवरा वड्यानं बाबळीनं ताणून लागलाय हाणायला. मग ह्या दोघांच्या आता चालले तर चांगल्या हाणामारी. आणि ती 2 जण मस्त तिकडं ऍश करते. ती कुठे गेली, 420 उधळून गेली पळून. मग ही निस्तार आहे आता आपल्याला आलं. पण माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही गेट टुगेदर करताय ना, करा तुम्ही बिनधास्त करा. पण ही जी पहिलाची घाण आहे की नाही, म्हणजे 10वीतलं ह्यांचं प्रेम, हे असलेली लपडेबाज पोरं, ह्यांना तुम्ही ग्रुपमध्ये ऍडच करू नका. लात घालून आत्ताच्या आत्ता बाहेर काढून टाका. आणि ह्यांना त्या गेट टुगेदरला बी बोलवू नका. कारण ही नंतर ह्यांच्या आठवणी ताज्या झाल्या ना, ही ताज्या करते त्या आठवणी आपल्याला पसाय अवघड जाते बघा. तुमचं काय मत आहे मला